फेकणं गरजेचं आहे। आतापर्यंत जे बोगसगिरी चालली होती, नुसत्या थापाबाजी, ज्या व्यक्तीने आतापर्यंत 2021 पासून आतापर्यंत एकदा नाही असंख्य वेळा सगळ्या एक्झाम्समध्ये, मग त्या नीट असो, CUET असो, JEE असो, प्रत्येक परीक्षेत तोच 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 प्रॉब्लेम होत होता। आता कुठेतरी हे सगळं बंद होताना दिसेल। धर्मेंद्र प्रधान हे या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे आणि सगळ्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते। राजीनामा होईल असं वाटतंय तुम्हाला? झाला पाहिजे आणि त्याच्यातच आम्ही सगळे बसून आज ठरवणार आहे की त्याच्यासाठी अगदी टोकाचं लढायला लागलं तरी लढायचं। आत्ताच्या घटनेला मला कळलं की आज संध्याकाळी 5 पर्यंतच परवानगी दिली आहे, पण याच्या पुढे कसा लढा द्यायचा, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबायचं नाही। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की आज संपूर्ण दिल्लीमध्ये आपण पाहतोय एअरपोर्ट पासून ते इथपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अगदी छावणीचं स्वरूप दिल्लीला प्राप्त झालंय, काय म्हणाल? अगदी पहिलं तर मला वाटलं होतं आशुतोषला ते एअरपोर्टलाच अटक करतील, पण आताच्या घटनेला त्यांनी एवढी परवानगी दिली ही त्यांची मेहरबानी म्हणायला लागेल। पण याच्या पुढे त्यांनी सगळ्या माध्यमांना सुद्धा, मला असं सांगण्यात आलं की माध्यमांना सुद्धा अमुकच कव्हरेज द्या असं सांगितलंय। TV9चं मला माहित नाही काय सांगितलंय। कव्हरेज पूर्णपणे सुरू आहे, त्यात काही वाद नाहीये। दुसरा महत्त्वाचा विषय भाजपकडून वारंवार बोलण्यात येतंय की कुठेतरी आम्ही नेपाळ होऊ देणार नाही भारताचा, याचा अर्थ काय काढायचा? त्यांना तेच म्हणायचं आहे, म्हणूनच मी, अभिजित, सौरभ, आशुतोष आम्ही हेच पुन्हा पुन्हा सांगतोय की हे पीसफुल आहे, हे प्रेमाने करतोय आणि ही व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी करतोय। हे नेपाळसारखं आंदोलन नक्कीच नाहीये। पण ज्या पद्धतीनं हे आंदोलन उभं राहतंय, कुठेतरी भाजपकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून असं पण बोललं जातंय की ही प्रेशर कुकर थेअरी आहे आणि जसं आप सोबत झालं तेच कॉक्रोच जनता पार्टी सोबत होणार। त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे। 2021 पासून जो मंत्री इतक्यांदा दरवर्षी त्या 4 एक्झाम्समध्ये फ्रॉड होत असताना तो काहीच करत नाही, अशा इनकॉम्पिटंट मंत्र्याला काढणं गरजेचं आहे आणि ते होईल एवढं नक्की। बरेचसे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचतात आणि खरं तर CJ यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे एका पक्षाचा उदय झाला असं म्हणावं। आताच्या घटनेला याचा पक्ष होईल की नाही माहित नाही, पण आंदोलन तरी चांगलंच व्यवस्थित पीसफुल आंदोलन आणि प्रेमाने आंदोलन, अगदी फुलं देऊन आंदोलन हे मात्र नक्की होईल। सरकारवर दबाव बनेल, राजीनामा देतील। आताच्या घटनेला आम्ही प्रयत्न तर पूर्ण करणार आहोत। म्हणजे बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय अंजलीताई दमानी आपण या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आता दिल्लीमध्ये जंतर मंतरवर दाखल होऊ लागले। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर आपण पाहतोय दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरती आंदोलन आता सुरू झालेलं आहे। अनेक पोस्टर्स हातात घेत मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सर्व आंदोलनकर्ते जमलेले आहेत। वादे बहुत की अब काम करो अशा प्रकारचे पोस्टर्स हे आपल्याला हातात दिसतायत। राजधानी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा हा एल्गार आपल्याला पाहायला मिळतोय। जंतर मंतरच्या परिसरामध्ये आता अभिजित दिपके देखील येणार आहेत। CJPचे संस्थापक अभिजित दिपके बॉस्टन वरून दिल्लीमध्ये दाखल झालेत। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके जंतर मंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो या गाडीमध्ये खरं तर अभिजित दिपके जंतर मंतरच्या गेटवरती पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत जे त्यांचे सहकारी आहेत स्पोक्स पर्सन ते देखील असल्याचं बघायला मिळतंय। मागच्या काही वेळापासून म्हणजे ज्यावेळेस दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते निघालेले होते, ते त्यानंतर दिल्ली विमानतळावरून ते निघालेले होते, त्यानंतर ते आता जंतर मंतरवरती पोहोचलेले आहेत। माध्यमांशी ते कुठलाही संवाद साधत नाहीयेत। आपण बघू शकतो पलीकडे कॅमेऱ्याच्या माध्यमातून की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि हमारा संविधान असे एक पुस्तक, हे 2 गोष्टी सुभाष कश्यपांचे पुस्तक आहे आणि ते पुस्तक घेऊन हे दोघेही म्हणजे अभिजित दिपके असतील आणि त्यांचे सहकारी हे जंतर मंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये हे खरं तर आंदोलनासाठी आतमध्ये जातील जंतर मंतर या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे विद्यार्थी आहेत किंवा प्रोटेस्टर्स जे आहेत ते पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आता ते थेट जंतर मंतर जे आंदोलनाचं ठिकाण आहे त्या आंदोलनाच्या तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय तुम्ही स्वतः जंतर मंतरवर आहात आणि या ठिकाणी आता अभिजित दिपके देखील दाखल झालेले आहे। मात्र या आंदोलनाला तरुणांचा प्रतिसाद नेमका कसा मिळताना दिसतोय आणि आणखी कोणती मोठी नावं आहेत जी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण पाहतोय की
मोठी नावं या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं बोललं जाते। बरेचसे सामाजिक कार्यकर्ते जे यायला सुरुवात झालेले आहेत। अंजलीताई दमाने यांनी नुकतीच आपल्याशी बातचीत केलेली आहे। सोनम वांगचुक या ठिकाणी येणार असल्याचं बोललं जाते आणि इतर आशुतोष असू द्या किंवा आम आदमी पार्टीचे काही नेते असू द्या ते सुद्धा या आंदोलनामध्ये येतील असं बोललं जातं। ज्यांनी पक्ष सोडलेला आहे आणि सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे ते पण अभिजित दिपके यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी येतील असं बोललं जात आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मी माझा कॅमेरामॅन योगेशला सांगेल की दाखवावी कशा पद्धतीचं आंदोलन सध्या जंतर मंतरवर सुरू आहे। तरुणांचा जो ओघ आहे तो या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने तरुण वर्ग या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या आंदोलनाच्या केंद्रस्थानी जे आहेत ते धर्मेंद्र प्रधान आहेत, केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने या ठिकाणी होते। नीट आणि क्यूट या परीक्षांमध्ये जो घोळ झालेला आहे, जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भातली पारदर्शकता सरकारकडून विचारली जाते आणि त्या सोबतच शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा या ठिकाणी मागितला जातोय। एकंदरीतच आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं जो तरुण वर्ग आहे तो या ठिकाणी आलेला आहे। मग JNU असू द्या किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीचे काही विद्यार्थी असू द्या, हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी झाडून आलेले आहेत। काही सोशल पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत जो काही गैरव्यवहार झालेला आहे नीट परीक्षेमध्ये त्याच्या विरोधामध्ये हा एल्गार जो आहे तो या ठिकाणी पुकारलेला आहे। मोठ्या संख्येत येत आहेत। सरकारच्या विरोधात हाय हायचे नारे सुद्धा लावले जात आहेत। अगदीच गिरीश, आपण पाहतोय नीटची पुनर्परीक्षा होणार आहे आणि त्यामुळे हे विद्यार्थी सगळे आक्रमक झालेले आहेत, त्रासलेले आहेत आणि त्यांचा तो आक्रोश आज या मैदानावरती दिसतोय। काय सांगाल? निश्चितच ही सगळी दृश्य आपण पुन्हा एकदा पाहूयात कशा पद्धतीने हा आक्रोश दिसतोय ते सुद्धा आपण पाहतोय। आणि तरुण वर्ग आहे, देशाची ताकद आहे खरं तर। आणि आपण पाहतोय की ज्यावेळी अभिजित दिपके या ठिकाणी पोहोचले त्यावेळी मोठ्या जल्लोषात त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं, पण एक आक्रोश या सगळ्या तरुणांच्या चेहऱ्यावर होता, त्यांच्या डोळ्यामध्ये होता। त्यांच्या भविष्याशी कुठेतरी हेळसाट झालेली आहे असा एक संदेश घेऊन हे सगळे पोहोचलेले आहेत आणि जो रोष आहे तो सुद्धा या ठिकाणी उफाळून येतोय। आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी या तरुणांना एक व्यासपीठ भेटलेलं आपली व्यथा मांडण्याचं, कारण त्यांचं कुणीही ऐकून घेत नव्हतं आणि त्यामुळे हे सगळे तरुण जे आहेत ते झाडून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय बघा काही तरुण आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, झाडावर चढलेले आहेत। पोलिसांकडून त्यांना झाडावरून उतरवण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी होतोय। पोलीस पोहोचलेले आहेत आणि हे जे तरुण झाडावर चढलेले आहेत आंदोलक, युवा आंदोलक, त्यांना सुद्धा आता या ठिकाणाहून उतरवण्यात येतं। झाडावर चढून या ठिकाणी आंदोलनाचा जो पवित्र आहे तो यांनी घेतलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की बरेचसे वेगवेगळ्या ज्या छटा आहेत, जे रंग आहेत आंदोलनाचे ते सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत। अभिजित दिपके केंद्रस्थानी आहेत, त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तरुणांकडून त्यांना घेराव घालण्यात आलेला आहे आणि आपला आवाज कुणीतरी मांडतोय याचा जो आनंद आहे तो यांच्या चेहऱ्यावर दिसतो। तर दुसरीकडे प्रशासनाविरोधात आणि या सिस्टमच्या विरोधामध्ये असलेला जो रोष आहे तो सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये तरळतोय आणि याला कुठेतरी न्याय मिळावा अशी जी मागणी आहे ती या ठिकाणी वारंवार केली जाते। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होते। देशाच्या सर्व राज्यातून झाडून लोक या ठिकाणी पोहोचलेली आहेत, जंतर मंतरवर येत आहेत आणि आपली मागणी या ठिकाणी ठेवत आहेत, राजीनाम्याची मागणी करतायत। बरेचसे मीडियाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा सुद्धा गराडा या ठिकाणी केवळ राष्ट्रीय मीडिया नाहीये तर इंटरनॅशनल मीडिया सुद्धा या बातमीची दखल घेते आणि कॉक्रोच जनता पार्टीचं नेमकं भवितव्य काय असणार आहे याबाबत बरेच कयास लगावले जात असताना हा जो नजारा आहे तो बरंच काही सांगून जातो। आपण पाहतो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो या ठिकाणी अगदीच गिरीश, खरं तर सोशल मीडियापासून सुरू झालेली ही चळवळ आज रस्त्यांवर देखील उतरली असल्याचं आपण पाहतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। असा कोणता पक्ष नाही, फक्त स्वाभाविकरित्या सगळे युवा जे आहे त्यांनी त्या माध्यमातून व्यक्त केलेलं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कॉक्रोच जनता पार्टी आहे। स्वाभाविकरित्या आज देशामध्ये विशेष करून नीटच्या संदर्भामध्ये युवकांमध्ये नक्कीच नाराजी असू शकते आणि त्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये ते व्यक्त झाले, पण कोणतीही पार्टी अशा आश्रयाची मला वाटत नाही की आहे। कोणीतरी परदेशातून येत आहे, त्याच्यामध्ये परदेशाचं फंडिंग आहे का, त्याच्यामध्ये परदेशी फॉलोअर्स याचे आहेत का, ह्या सर्व चौकशीचा विषय नक्कीच येणाऱ्या काळामध्ये समोर येईल। आज जे कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं किंवा तरुण एकवटले आहेत त्यामुळं आता युवा शक्ती शांत बसणार नाही। हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही आणि त्यातून या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल। त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण